बरीच लोक मला डीएम करून बोलत असतात की काही जॉबचं वगैरे बघ ना आमच्यासाठी तिकडे, का जॉब वगैरे मिळेल का. तर कसं आहे माहिती, की वशिल्याने जॉब मिळत नाही, आणि मिळाला ना तर वशिल्याने जर जॉब कोणाला लावून दिला ना तर त्याच्यानंतर जे आपल्याला त्याच्या शिव्या ऐकाव्या लागतात ना त्या फुकटच्या वेगळ्याच असतात. हा मग काय बोलणार, काय तुझं तो बॉस, काय तुझं तो ओळखीचा माणूस, कसला माणूस आहे, टाइमवर जायचं, लवकर सोडत नाही, पगार टाइमवर देत नाही, काय नुसतं काम करून घेतो आणि नुसतं चिडचिड करतो, वैताग देतो, बावळट असे जरा डोक्याने. आपण ज्या मित्राचा देतो ना किंवा ज्या मैत्रिणीचा रेफरन्स देतो ना, ती तिकडे जिथे बॉस असते, मॅनेजर असते, ती आपल्या समोर एकदम कूल असते, यो 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 फुल एकदम. जेव्हा ती यायचं त्या डेझिग्नेशनला जाते तेव्हा ती स्ट्रिक्ट असते. आता मला काय माहिती ती ऑफिसमध्ये कशी असते. ती तुझ्या डोक्यावरच बसलेली असते की काम पटापट कर, नीट कर, अप्रेझलचं कधी काय बोलत नाही, टाइमवर सॅलरी देत नाही, तर मी काय करू, मला काय माहिती तिच्या अंगात आतमध्ये ऑफिसमध्ये गेल्यावर कोणते किडे बाहेर येतात, आणि माझ्यासमोर तर एकदम मस्त असते फुल एकदम चिडचिड, मला काय माहिती. त्यामुळे ना मला अजिबात विचारत जाऊ नका कोणाचा रेफरन्स आहे का, वशील आहे का, मी सोडून दिलंय, सिरियसली सांगते. तर काही बॉस लोक माझ्या स्वतःच्याच डोक्यात जातात, सिरियसली सांगते. तर स्टाफ हायर करायचं ना, बजेट बनवत जावं तेवढं, लोकांना सॅलरी ऑन टाइम द्यायला शिका, 1 तारखेला सॅलरी द्या, जास्तीत जास्त 5 तारखेपर्यंत सॅलरी द्या, 20 आणि 15 तारखेला काय सॅलरी द्यायची असते. तुम्हाला समोरच्या व्यक्तीवरती, एम्प्लॉयवरती भरोसाच नाहीये तर तुम्ही त्याला जॉईन का करवता, 15-20 दिवस बफरमध्ये कशाला ठेवता, कारण तो सोडून जाईल तर मग तशा फॅसिलिटीज ठेवा ना. कोणीतरी कंपनी खोलताय ना मोठी, तर तुम्ही तेवढे तुमची पण चड्डी ठेवा ना बाबा, की मी एवढे एम्प्लॉईज हँडल करू शकतो. एम्प्लॉईज ढिगाने घ्यायचे. 20,000 पगार असेल तर 5-5 हजार सगळ्यांना द्यायचं, 4 जणांना 4 लोक कोंबायचे. पण ते 20,000 एकाला देऊन चांगलं क्वालिटीवालं काम नाही करणार. डोक्यामध्ये चिंदी पगार द्यायचा असतो आणि यांना काम मात्र सगळं ब्रँडेड पाहिजे. कसं मिळणार. आणि बोलणार नंतर तर खाली येऊन कमेंटमध्ये, अरे आम्ही धंदा करायला बसलोय. मग धंदा करा, मग अशी नंतर चुने लावून जातात ना लोक, श्राप देऊन जातात, तेव्हा मग चांगला वांदा होतो तुमचा. हे लोक काय 15-20 दिवसात लोकांचे पगार अडकवून ठेवतात, पगार देत नाही, त्यांच्या मेहनतीचा पैसा देत नाही, म्हणजे जातात पोरं सोडून दुसरीकडे कुठेतरी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शिक्षण भरपूर ठेवा, डिग्री करा, मास्टर्स करा, कोणाच्या वशिल्याची तुम्हाला गरज नाही लागणार आहे. कारण ना आयुष्यामध्ये ना कधी कोणाच्या वशिल्याने ना जॉब करू नका, कोणाच्या घरी राहायला जाऊ नका. काका असू द्या, मामा असू द्या, नाही तर आजोबा असू द्या, नाही तर अजून तुमच्या कोण नात्यातला रक्तातला असू द्या, कधी कोणाच्या घरी राहायला जाऊ नका. कारण तुम्ही त्याच्या घरी भाडं देऊन जरी राहत असाल ना तरी तो आयुष्यभर सुनावणार की जेव्हा याला गरज होती ना तेव्हा माझ्या घरी राहिलेला आहे हा माणूस, जेव्हा याच्याकडे काय नव्हतं ना तेव्हा हा माझ्याकडे राहिलेला आहे माणूस, तेव्हा आम्ही त्याला बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ना अरे याला जॉब नव्हता ना तेव्हा मी जॉब लावून दिलाय ह्याला, म्हणजे असं आहे आयुष्यभर हे ना तुम्हाला ऐकावं लागणार आहे. त्याच्यामुळे ना ही गोष्ट कधी कोण, म्हणून मी तुम्हाला सांगते, मला कधीच विचारू नका की वशिल्याने कामाला लावशील का, अजिबात नाही लावणार मी. मला तुम्हाला लोकांना कधी असं बोलायचंच नाही यायला माझ्यामुळे हा लागला. समजलं. आपापलं शिका आणि मोठे व्हा खरंच.